हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही निघालो आहोत भिवंडी येथील मराठेपाड्यामध्ये असणारे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बघायला. हायवे संपल्यानंतर रस्ता खूप खराब आहे. आम्ही घरातून 2:30 वाजता निघालो होतो आणि 4 वाजता पोहोचलो. पार्किंगची चांगली सोय आहे. पार्किंगसाठी 50 रुपये चार्जेस घेतात. पार्किंगच्या समोरच खाण्याची खूप दुकानं आहेत. समोरच महादेवांची मोठी मूर्ती आहे. नंतर समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर बघायला मिळते. मंदिराची रचना किल्ल्यासारखीच आहे. समोरच मंदिराचा मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा 42 फूट उंचीचा आहे. प्रवेशद्वाराबरोबरच किल्ल्याला जशी तटबंदी असते तशी तटबंदी आणि बुरुज आपल्याला बघायला मिळतात. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला मावळे आणि घोडे बघायला भेटतात. मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्यानंतरचे महाराजांचे हे पहिलेच मंदिर आहे जे महाराष्ट्रात उभारण्यात आले आहे. 14 मार्च 2025 रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या मंदिराची उंची सुमारे 56 फूट आहे. हे मंदिर हुबेहूब गड किल्ल्यांच्या सारखे बनवले आहे. मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज आहे. आम्ही मंदिरात दर्शनासाठी चाललो आहोत. मंदिरामध्ये एका बाजूला तुळजाभवानी, मधोमध छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला जिजामाता यांच्या मूर्त्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मंदिरात 6.5 फूट उंचीची सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. ही मूर्ती अखंड काळा कृष्णशिला पाषाणातून साकारली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती अयोध्या येथील श्रीराम लल्ल्याची मूर्ती घडवणारे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. येथे शिल्पचित्र साकारण्यात आले आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंगाचे दर्शन घडवतात. या शिल्पचित्राखाली माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये दिली आहे जेणेकरून शिवप्रेमींना महाराजांचा गौरवशाली इतिहास कळावा. इथे अनेक प्रसंग दाखवले आहेत जसे की शिवरायांचा जन्मोत्सव, महाराजांनी रायरेश्वर येथे घेतलेली स्वराज्याची शपथ, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली तो प्रसंग, छत्रपती संभाजीराजे तसेच महाराजांचे मावळ्यांसोबतचे क्षण, अफजल खानाचा कोथळा कसा काढला त्यावेळेचा तो प्रसंग, अशा अनेक महाराजांच्या साहसी प्रसंगाचे वर्णन येथे आपण पाहतो. युद्धात तसे लढाईत वापरले जाणारे शस्त्र यांचे प्रदर्शन आपण येथे पाहतोय.
मंदिर पाहण्यास आलेले पर्यटक तसेच शिवभक्त यांच्यासाठी महाराजांच्या प्रतिमा, फोटो, मूर्ती, पुस्तकं येथे आहेत. आत्ता मी आले आहे तटबंदीच्या वरच्या बाजूला. पायऱ्या सोडून वरती आल्यावर येथे चारही दिशेला 4 बुरुज आहेत. येथून सरळ पुढे चालत गेल्यावर दुसरा बुरुज लागतो. असे चारही दिशेला 4 बुरुज आहेत. चार कोपऱ्याला हे 4 गोलाकार बुरुज आणि आता या बुरुजामधूनच मी बाहेर डोकावून पाहत आहे. संपूर्ण रचना ही किल्ल्याप्रमाणेच आहे. आम्हाला या शक्तिपीठावर येऊन अतिशय आनंद झाला. खूप छान अनुभव आला. तर तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.